नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, शनी जयंती आणि शनी अमावस्या या दोन्ही तिथी एकत्र येणे हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव निवास करतात. तसेच शनिदेवसुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने विशेष प्रसन्न होतात. या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा कशी करावी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, सकाळी लवकर उठून स्नान उरकून एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तो तांब्या पितळेचा किंवा तांब्याचा असावा. तांब्यात शुद्ध पाणी आपणास घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि कच्चे दूध, त्याचबरोबर खडीसाखरसुद्धा टाकायची आहे. हे पाणी पिंपळाच्या मुळाशी आपणास अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना ओम शैनेश्वराय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे शुभ मानले जाते. झाडाला दोन्ही हातांनी स्पर्श करून आपल्या चुकांची माफी मागावी आणि प्रगतीसाठी आशीर्वाद मागावा. तर मंडळी, आपल्याकडून जाणून बुजून नाही तर नकळत काही चुका होतात. यामुळे शनिदेव आपणास दंड देऊ लागतात, कारण ते कर्मफळदाता आहेत. देवामधील एकमेव न्यायदेवता आहेत. ते आपल्या कर्माचा न्याय करतात. म्हणून नेहमी आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. जर नकळत काही चुका आपल्याकडून झाल्या असतील तर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपणास आपल्या चुकांची माफी मागायची आहे आणि आपल्या चुका आठवायच्या आहेत. तर मंडळी, हा उपाय केल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या प्रार्थनेला माफी देतात. शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपणास कोणते उपाय करायचे आहेत बघा. मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत. असं केल्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कर्माचे चांगले फळ देऊ लागतात. दिव्यात 2 ते 4, त्यानंतर दिव्यामध्ये 2 ते 4 काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. दिव्याची वात दक्षिण दिशेला लावायची आहे. असं केल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात. सकाळी आपणास पिंपळाच्या झाडाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यावेळी आपण पांढरा धागा गुंडाळत आपणास पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर मंडळी, हा धागा सुती असणं आवश्यक आहे. पिंपळाच्या झाडाला धागा गुंडाळत प्रदक्षिणा घालताना शनिदेवाचे स्मरण करायचे आहे. पिंपळाच्या मुळापाशी थोडा गूळ आणि फुटाणे अर्पण करायचे आहेत. शनिदेवासाठी विशेष उपाय: जर तुम्हाला शनिदेवाची 7.5 किंवा ढय्या असेल तर या दिवशी खालील सेवा करणे आवश्यक आहे. पिंपळाचे एक खाली पडलेले पान आपणास घ्यायचं आहे. झाडाचे पान चुकूनही तोडू नका. खाली पडलेलं पान आपणास घ्यायचं आहे. त्यावर शेंदुराने किंवा चंदनाने राम असे लिहायचं आहे आणि ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे किंवा हनुमान मंदिरात जाऊन ते अर्पण करायचे आहे. शनिदेव हे हनुमंताच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत आणि हनुमान तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा त्यांच्या आराध्य म्हणजे श्रीरामाची उपासना किंवा सेवा केली जाते. तर मंडळी, या दिवशी पिंपळाच्या झाडावर श्रीराम लिहून आपणास हनुमंताला अर्पण करायचं आहे, हनुमानाला अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे श्रीराम, हनुमानजी आणि शनिदेव तिन्ही देव प्रसन्न होतात. झाडाखाली बसून शनी मंत्राचा आपणास जप करायचा आहे. असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट, त्रास 100% दूर होतात. अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी पिंपळाची फांदी किंवा पानं चुकूनही तोडू नका. पिंपळाची पूजा नेहमी सूर्य उदयानंतर केली पाहिजे. दुपारी 12 ते 4 या काळात आपणास पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. तर मंडळी, हा दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. पिंपळाची सेवा केल्यामुळे कुंडलीतील शनिदोष शांत होतो आणि घरात सुख समृद्धी येते. तुमची काही विशेष प्रार्थना असल्यास तुम्ही ती मनोकामना शनिदेवासमोर मांडू शकता. म्हणजे पिंपळाच्या झाडासमोर बसून आपण ही प्रार्थना करू शकता. शनी अमावस्येच्या दिवशी
पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. प्रदक्षिणा घालताना कोणते मंत्र म्हणावेत आणि कोणत्या कार्यासाठी प्रार्थना करावी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तुमच्या इच्छेनुसार मंत्रजाप करू शकता. शनी मंत्र सर्वात प्रभावी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा आपणास जप करायचा आहे किंवा शनी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम शैनेश्वराय विद्मही सूर्यपुत्राय धीमही तन्नो मंद प्रचोदयात या शनी गायत्री मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता किंवा शनी मंत्राचा पौराणिक मंत्रसुद्धा म्हणू शकता. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शैनेश्वरम या मंत्राचा जप आपण केलात तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होतात. पिंपळाच्या झाडाखाली मंत्र त्रिदेव स्मरण कसे करावे? मूलो ब्रह्मा त्वचा विष्णू सखा रुद्रो महेश्वर पत्रे पत्रेचे देवानाम वृक्षो राजे नमस्तुते. पिंपळाच्या मुळाशी ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिव वास करतात. अशा वृक्षराजाला माझा नमस्कार असो असा याचा अर्थ आहे. कोणत्या कार्यासाठी आपण कोणती सेवा करू शकता याविषयीची माहिती पाहूया. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडाला स्पर्श करून किंवा हात जोडून खालील गोष्टी म्हणणे आवश्यक आहे. हे उपाय करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या अडचणीनुसार उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शनीची 7.5 ढय्या किंवा महादशा असेल तर त्यातून मिळणारा त्रास कमी व्हावा आणि शनिदेवाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करावी. सध्या कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 आहे तर सिंह आणि धनु या राशींना शनीची ढय्या आहे. या राशीच्या लोकांनी अवश्य शनी उपासना किंवा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय केलेच पाहिजे. कारण या 5 राशींना शनीची कुदृष्टी असते. ज्या राशीवर शनीची कुदृष्टी असते त्या राशीच्या जीवनात अनंत प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. म्हणून शनी दोषापासून मुक्ती हवी असेल तर हे उपाय करणे आवश्यक आहे. दीर्घ आजारातून मुक्ती मिळण्यासाठी तर या दिवशी तुम्हाला एका लोखंडाच्या कढईमध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा बघायचा आहे. चेहरा बघितल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. हे तेल तुम्हाला शनिदेवाला अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, कष्ट दूर होतात. तुम्हाला दीर्घ आजारापासून मुक्ती मिळवायची असेल किंवा घरातील एखादा सदस्य बार बिमार पडत असेल किंवा एक सदस्य बिमार पडला की दुसरा सदस्य लगेच बिमार पडतो, अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील किंवा जर तुमची कामं वारंवार रेंगाळत असतील किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर ते अडथळे दूर व्हावेत आणि यश मिळावे यासाठी प्रार्थना करावी. तर या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्यावर काजळाने तिलक करायचं आहे आणि हे नारळ तुम्हाला शनिदेवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात. आर्थिक अडचणी किंवा कर्जाचा डोंगर कमी व्हावा यासाठी शनिदेवाकडे साकडं घालावे. अमावस्या ही पितरांची तिथी असल्याने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर राहावा अशी प्रार्थना करावी. पिंपळाच्या झाडाला नेहमी 7, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूने घालणे आवश्यक आहे. प्रदक्षिणा घालताना कधीच मनात वाईट विचार आणू नयेत. पूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करावा. शनी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे केलेली प्रार्थना शनिदेव लवकर स्वीकारतात आणि आपल्या अडचणी दूर करतात.